आज 24 जानेवारी 2025 रोजी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये काय काय घडामोडी झाल्यात आपण त्याचा आता थोडा अंदाज किंवा ते झालेल्या याची थोडी माहिती घेऊ. त्याच्यावर आपण थोडस पाहिलं असतं. आज आपण काल जे डाटा डिक्लेअर होणार होते अमेरिकेचे, त्यामध्ये आपण पाहिलं तर कालच जॉबलेस क्लेम डाटा निगेटिव्ह आला होता. 7 वाजता आपण काल हा डाटा कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. आज मार्केट निगेटिव्ह आहे, कारण चांगलं पुरेसं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असतं तर गुरुवारी येणारी क्रूडची इन्व्हेंटरी ती सुद्धा मायनस मध्ये चाललेली आहे. अपेक्षित पेक्षा थोडी कमी मायनस आली आहे, पण प्रत्यक्षात क्रूड इन्व्हेंटरी मायनस आहे. त्याच्यामुळे क्रूड वाढवू शकतं किंवा वाढलेलं असतं किंवा वाढतं, त्याचं आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर आज आपल्याला डाटामध्ये दिसत असताना मार्केट का घटलं याचे थोडे आपण कारण बघत असतो. कालच्या सिक्वेन्स प्रमाणे जॉबलेस क्लेम डाटा आणि क्रूड इन्व्हेंटरी दोन्ही पण मार्केटसाठी निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर आज फ्रेश डाटा आपल्याला पाहिजे होता, तो जपानचा इंटरेस्ट रेटचा, जो खूप वर्षांनी म्हणलं तरी चालेल. त्याने प्रत्येक जण आपला जसं अमेरिका डॉलर मजबूत करण्याकडे पाहत आहे, तसं जपान पण त्यांचा येन मजबूत करण्याकडे पाहत आहे. त्यामुळे त्यांनी 25.25 टक्के आपल्या इंटरेस्ट रेटमध्ये वाढ केली असून ही आज मोठी बाकीच्या लोकांसाठी किंवा बाकीच्या देशांसाठी निगेटिव्हची बातमी आहे, कारण सगळ्यात इंटरेस्ट रेट कमी असणारा देश जपान आहे. त्यामुळे बँक ऑफ जपानने रेट वाढवल्यामुळे मार्केटवर मोठा इम्पॅक्ट होतो. त्यामुळं अमेरिकेमध्ये साधारण त्याचा सिक्वेन्स मोठा आहे. तरी पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. कमी इंटरेस्ट मधून आपण घेऊन दुसरीकडे जास्त इंटरेस्टला गुंतवणूक असते, तिथे लिक्विडिटी येते. इकडचा इंटरेस्ट रेट वाढला की बॉन्ड यील्डवर परिणाम होतो. त्यामुळे सर्वसाधारण पुढं जर इंटरेस्ट रेट आणि वाढतील किंवा काय ह्या भीतीनं नवीन जिथं गुंतवणूक केली तिथून लिक्विडिटी करावी लागते. साधारण कालच्या म्हणण्याप्रमाणे किंवा आपण माहिती घेत असतो तसं क्रॉस चेक केलं असता आपल्याला आज बऱ्यापैकी मार्केट निगेटिव्ह दिसत आहे. कालचे हे जे टिकून राहण्याचं काय कारण आपल्याला दिसलं नाही. साधारण बाकी आपली रोजची मार्केट पाहिलं असता सेन्सेक्स 74,190.46 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 329.92 अंकाची घट झालेली आहे. निफ्टी 50 मध्ये आपण पाहिलं असता 23,092.20 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 113.15 अंकाची घट झालेली दिसत आहे. बँक निफ्टी मध्ये पाहिलं असता 48,367.80 अंकांनी बंद झालेला असून त्याच्यात आपल्याला 221.20 अंकाची घट झालेली दिसत आहे. बाकी आपण बँक निफ्टी इंडिया विक्स पाहिला असता आज फार काही कमी झालेला नाही आहे, पण व्होलॅटिलिटी चालू आहे. त्यामुळे आपल्याला इंडिया विक्स सुद्धा आज साधारण वाढलेल्यामध्येच पण टिकून आहे, तिथे कमी नाही झाला. डॉलर इंडेक्स पाहिला असता थोडासा आपल्याला कमी झालेला दिसत आहे. आता हा कुठपर्यंत कमी होतोय काय आपण थोडस बघूया. नंतर US डॉलर आपल्याला 86.15 दिसत आहे, तो पण थोडासा कमी झालेला दिसत आहे. सकाळी आपलं मार्केट चालू असताना साधारण तो वरती जाऊन आलेला आहे. त्यानंतर गोल्ड मध्ये आज चांगली वाढ दिसत आहे. गोल्ड मध्ये गुंतवणूक नेहमी फायदेशीर असते तशी दिसत आहे. आणि आपण गोल्ड मध्ये कशी गुंतवणूक करायची, किती, अगदी 10 रुपये पासून आपण गुंतवणूक करू शकतो. आपल्याला हवे तेव्हा त्याच्यातले पैसे विकून मिळू शकतात. साधारण आपण याच्यावर एक छान व्हिडिओ बनवलेला आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडिंग फंड मध्ये आपण कशी गुंतवणूक करू शकतो, त्याची SIP करू शकतो. आपण व्यवस्थित आणि स्थिर विचाराने गुंतवणूक केली तर त्याच्यात आपल्याला चांगले रिटर्न दिसतात. साधारण आपण 77-78 हजार पासून त्या गोल्डचा आपण पाहत आहोत कंटिन्यू रिटर्न देत आहे. बाकी मार्केटमध्ये आता आज आणि काय काय झाले आपण पाहू. साधारण आपल्याला मार्केटमध्ये आज पाहिलं असता
फॉरेन सेलिंग प्रेशर दिसत आहे, त्यामुळे आपण इंडियामध्ये रिटर्न मिळायचे पण प्रॉब्लेम आहेत. रिझल्ट थोडेसे चांगले वाईट येत आहेत. आज पाहिलं असता निफ्टी गेनर मध्ये आपण पाहू कोणते शेअर वाढलेले आहेत, कोणते घटलेले आहेत. निफ्टी गेनर मध्ये आपल्याला आज FMCG सेक्टर नेहमीच डिफेन्स मध्ये असतं त्याप्रमाणे FMCG वाढलेली दिसत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर 2.52, ब्रिटानिया 1.74, आयशर मोटर 1.45, ग्रासिम 1.38, ICICI बँक 1203.10 अंकांनी बंद झालेला आहे. त्यात 0.99 अंकाची वाढ आहे. साधारण 1% वाढलेले आपल्याला निफ्टी 50 मध्ये फारसे नाही, पण निदान ग्रीन मध्ये बंद झालेले दिसत आहे. साधारण आपण पाहिलं असता रोज हे आपण जेव्हा गेनर लुजर वाचत असतो तेव्हा निफ्टी गेनर कंटिन्यू आठवडाभर कोणते गेनर मध्ये राहिलेले आहेत ते आपण जर निरीक्षण केलं असता आपल्याला कोणते स्टॉक स्ट्रॉंग आहेत त्याच्यात पोझिशन बनत आहे दिसत असते. सलग आपण 8 दिवसाचे व्हिडिओ पाहिले असता त्याच्यात निफ्टी गेनर मध्ये आता हे जे दिसत आहेत त्याच्यातले कंटिन्यू सलग 5 दिवस मध्ये कोणते आहेत त्याच्यावरून आपण कोणते स्टॉक मध्ये स्ट्रॉंग पोझिशन बनत आहे किंवा ते चांगले आहेत हे आपल्याला लक्षात येतं. थोडं डाटा ऑब्झर्व करण्याची आपल्याला कला आली पाहिजे. नुसतं वाचून उपयोग होणार नाही. मी माहितीसाठी वाचत असतो. आता आपण आपल्या निफ्टी लुजर कडे वळूया. आज IT सेक्टर मध्ये घटलेले दिसत आहे. फार्मा सेक्टर मध्ये सॉरी, डॉक्टर रेड्डी, ट्रेंट, M&M, अडानी एंटरप्राइजेस, BPCL, अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर, सिप्ला, इंडोसिंड बँक, ONGC, रिलायन्स, बेल, L&T, हिरो मोटोकॉर्प, HDFC बँक, अल्ट्राटेक सिमेंट, SBI लाईफ, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट, बजाज फिन्सर्व इत्यादी शेअर्स घटलेले दिसत आहे. श्रीराम फायनान्सचा आज रिझल्ट चांगला आलेला आहे असं मी वाचण्यात आलं होतं माझ्या, पण प्रेशरमुळे स्टॉक घटलेला आहे. आता त्याचं सोमवारी काय होते आपण थोडंसं रिझल्ट वाचल्यानंतर आपल्याला समजेल. प्रत्येक गोष्ट आपण वाचून त्याची माहिती घेत असतो, त्यानंतर आपल्याला त्यातल्या गोष्टी समजत असतात. त्यानंतर आपण आज पाहिलं असता मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये काय हालचाल आहे पाहू. आज ग्लोबल मार्केटमध्ये निगेटिव्ह डाटा असल्यामुळे डाव जोन्स पण मायनस आहे, S&P न्यूट्रल दिसत आहे, नॅसडॅक मायनस दिसत आहे. युरोपियन मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला निगेटिव्ह वातावरण दिसत आहे. जपानचे व्याज रेट कमी असल्यामुळं सगळीकडे पैसे जपानचे वापरले जातात. आज त्यांनीच 25 पैसे वाढवल्यामुळं मार्केटवर सगळीकडे निगेटिव्ह आपल्याला सेलिंग किंवा एक बचावात्मक पावित्र्य म्हणूया आपण, किंवा प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट बुकिंग असे बरेचसेच कारण देऊन मार्केट आज घटलेले दिसत आहे. निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला थोडंफार 17 पॉईंट मायनस दिसत आहे. बाकी मार्केट मग आपण पाहिले असता साधारण मिक्स दिसत आहे. हँगसेंग मध्ये थोडी वाढ दिसत आहे. जपानचा निकी थोडासा घटलेला दिसत आहे. ह्याच्यात थोडासा त्यांचा इन्फ्लेशन रेट पण आहे त्यामुळं पण दिसत आहे थोडं. प्रत्येक गोष्टीची कारणं शोधून त्याचा आपण जेव्हा अभ्यास करायला शिकतो तेव्हा आपल्याला त्याचा करेक्ट डायग्नोस किंवा अनालिसिस मिळतो आणि मग आपण त्याच्यावर ट्रेड घेऊ शकतो. आज आपल्या सेक्टरल इंडायसेस मध्ये पाहू काय दिसतं आपल्याला. सेक्टरल इंडायसेस मध्ये आपल्याला आज कोणते सेक्टर चांगले आहेत कोणते कमी झाले ते पाहू. निफ्टी ॲटो मध्ये आपल्याला 347 अंकाची घट दिसत आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः घटलेले आपल्याला एक्साइड इंडस्ट्री, अपोलो टायर, महिंद्रा अँड महिंद्रा, बाळकृष्ण इंडस्ट्री, टाटा मोटर, बॉश, अशोक लेलँड, मदरसन सुमी, TVS मोटर, हिरो मोटरकॉर्प, भारत फोर्ज, मारुती सुझुकी आणि MRF इत्यादी घटलेले दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता आपल्याला आज
172 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. वाढ झालेल्यामध्ये आपल्याला साधारण एम्फासिस, पर्सिस्टंट सिस्टीम, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, कोफोर्ज, TCS हे आपल्याला वाढलेले दिसत आहे. आता आपण म्हणल्याप्रमाणे सलग वाढलेली यादीत आपल्याला इथं आता विप्रो 298 पासून 320 पर्यंत दिसत आहे. मग मी म्हटल्याप्रमाणे सलग पॉझिटिव्ह मध्ये आपले कोणते स्टॉक वाढत आहेत त्याची आपण नोंद ठेवत गेलो तर आपल्याला कोणत्या स्टॉक मध्ये पोझिशन बनत आहे हे दिसत असतं आणि आपण त्याच्यात ट्रेडिंग करून चांगले रिटर्न मिळवू शकतो. हे आपण उदाहरणार्थ दिसले म्हणून सांगितले. ह्याचं रिकमेंडेशन किंवा कोणतं बाय सेल मी सांगत नसतो. आपापल्या आपण माहिती घेऊन करायचं असते. पण दिशा दाखवण्यासाठी मला एक उदाहरण इथं समोरच दिसलं म्हणून मी आपल्याला निदर्शनास आणून दिलं. आपण माहिती घेत असताना स्वतः वाचणे, अभ्यास करणे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघणे. नाही समजलं तर कमेंट बॉक्स मध्ये विचार. आता निफ्टी PSU बँक मध्ये आपल्याला 85 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यात मुख्यतः आपल्याला पंजाब सिंध बँक, सेंट्रल बँक, IOB, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, इंडियन बँक, PNB, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक इत्यादी शेअर्स आपल्याला घटलेले दिसत आहेत. निफ्टी फिन सर्व्हिसेस मध्ये आपण पाहिलं असता त्याच्यामध्ये आपल्याला 112 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यात मुख्यत्वे घटलेले आपल्याला REC दिसत आहे, HDFC AMC दिसत आहे, पॉवर फायनान्स, M6 इंडिया, छोला इन्व्हेस्टमेंट, LIC हाऊसिंग, ICICI लोंबार्ड, बजाज फिन्सर्व, मुथूट फायनान्स, HDFC बँक अगेन आपल्याला डाऊन मध्ये दिसत आहे. HDFC ची आपण कालच न्यूज पाहिली होती. NPA आपल्याला जास्त आलेला दिसत होता. ह्या न्यूज सतत लक्षात ठेवून आपण त्याच्यावर ट्रेड करत आपल्याला चांगलं ट्रेडिंग करता येते आणि चुका आपल्या कमी होत जातात. कालच आपण HDFC मध्ये पाहिलं होतं की रिझल्ट चांगला असून NPA मध्ये वाढ झालेली आहे. त्यानुसार आपल्याला स्टॉक पण 1% घटलेला दिसत आहे. त्यामुळं असं निरीक्षण करणं, जिथं तिथं स्टॉक आला की आपल्या लक्षात राहणं, त्याकरता व्हिडिओ 1-2 वेळा बघणं. त्या व्हिडिओत बरेचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. साधारण निफ्टी फार्मा पाहिली असता आपण 470 अंकाने घटलेली दिसत आहे. डॉक्टर रेड्डीज लॅब, मॅनकाइंड, इक्का लॅब, ग्लेनमार्क, ग्लॅन फार्मा, अजंता फार्मा, नॅपको फार्मा, झायडस लाईफ, अल्केम लॅब, ग्रॅन्युअल इंडिया, सिप्ला, अरविंदो फार्मा, बायोकॉन इत्यादी आपल्याला 2-3% घटलेले दिसत. आता निफ्टी FMCG मध्ये आज चांगले रिटर्न दिसत आहेत. 287 अंकाने वाढ दिसत आहे. त्याच्यात प्रामुख्याने वाढलेले शेअर हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, प्रॉक्टर अँड गॅम्बल, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट, कोलगेट, नेस्ले, ITC, वरुण बेवरेज इत्यादी वाढलेले दिसत आहे. अगेन आपण कालच्या व्हिडिओ सलग बघत असतो तेव्हा प्रत्येक इंडेक्स मध्ये FMCG मध्ये टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट आपल्याला अनेकदा रिपीटेड दिसत आहे. गेनर्स मध्ये आपण सतत जे जे रिपीटेड दिसतील त्याच्यावर वॉच ठेवून त्या शेअरचा व्यवस्थित अभ्यास करून तज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यात गुंतवणूक करायला सोपं जाते. निफ्टी मेटल मध्ये आज -76 अंकांनी बंद झालेली आहे. त्याच्यात मुख्यत्वे घटलेले आपल्याला अडाणी एंटरप्राइजेस, NMDC, वेल्सपन गुजरात, रतन मनी मेटल, हिंद कॉपर, हिंदुस्तान झिंक, APL अपोलो, नाल्को इत्यादी प्रामुख्याने घटलेले दिसत. निफ्टी रिअल्टी मध्ये पाहिलं असता आज 20 अंकांनी घट झालेली आहे. सेक्टर इंडायसेस मध्ये आपण पाहत असताना आपल्याला शोभा, प्रेस्टीज, ओबेरॉय रिअल्टी, गोदरेज प्रॉपर्टी, DLF, ब्रिज इंटरनॅशनल, फोनिक्स मिल्स आणि महिंद्रा लाईफ इत्यादी आपल्याला घटलेले दिसत. साधारण रिअल्टी सेक्टरवर अजूनही आपण सतत व्हिडिओ पाहत असल्यामुळे आपल्याला इंटरेस्ट रेट केव्हा कमी होतील हे फार महत्वाचं आहे. इंटरेस्ट रेटमुळं मार्केटमध्ये लिक्विडिटी येत नाही, त्यामुळं थोडंसं मार्केट आपलं निगेटिव्ह तर ते आहेच. बजेटचं प्रेशर आपल्यावर आहे. बजेटमध्ये काय टॅक्स वाढतात, कमी होतात. साधारण आज निफ्टी मीडिया पाहिले असता आपल्याला 43 अंकांनी घटलेली दिसत आहे.
त्याच्यात जी एंटरटेन, परत डिश टीव्ही, नेटवर्क 18, पीव्हीआर आयनॉक्स, सारेगामा इंडिया, सन टीव्ही नेटवर्क, डेन नेटवर्क, टिप्स म्युझिक, नजारा इत्यादी आपल्याला घटलेले दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपण 603 अंकाने घट झालेली आहे. आपण पाहिल्याप्रमाणे अमेरिकेचा क्रूडचा डाटा इन्व्हेंटरी मायनस आलेली आहे. क्रूडचे रेट वाढताना दिसत आहे आणि निफ्टी एनर्जी मध्ये आपले क्रूडचे शेअर्स असतात, त्यामुळे त्यांना क्रूड परचेस हे महाग झाल्यामुळे त्यांच्यावर इम्पॅक्ट पहिल्यांदा येणं हे महत्वाची गोष्ट किंवा सरळ सरळ इफेक्ट इथे दिसत आहे. 600 अंकाने निफ्टी एनर्जी घटलेली आहे. त्याच्यात आपल्याला बीपीसीएल घटलेला दिसत आहे प्रामुख्याने. ओएनजीसी, अडानी ग्रीन, रिलायन्स, अडानी पॉवर, आयओसी, कोल इंडिया, एनटीपीसी इत्यादी घटलेले दिसत. आता आपण पाहिलं असता निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता 120 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला इंडोसिंड बँक, बंधन बँक, सिटी युनियन बँक, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, आरबीएल बँक आणि आपल्याला इत्यादी घटलेल्यामध्ये दिसत आहे. आयसीआयसी बँक प्लस आहे कारण उद्या आयसीआयसी बँकेचा एक रिझल्ट येणार आहे, त्यामुळे आयसीआयसी बँकेकडे लक्ष वेधलेलं आहे. पण तो थोडासा न्यूट्रलच दिसत आहे आपल्याला. साधारण सेक्टर इंडायसेस बघून झाले. कालच्या व्हिडिओ बघितल्यानंतर आजच्या व्हिडिओचे आपल्याला सिक्वेन्स मिळतात. काल बँक निफ्टी घटण्याच्या कारणामध्ये आपण कोटक महिंद्रा हे बघितले होते, त्यामुळे त्या न्यूज परत परत बघण्यासाठी फार वाटलं तर व्हिडिओ आपण या चॅनलवर उपलब्ध आहे, तिथे जाऊन बघू शकतो. आज फंड ऍक्टिव्हिटी पाहिली असता आपल्याला डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 12,835.41 कोटीची खरेदी केलेली आहे आणि 10,433.10 अंकाची विक्री केली. नेट खरेदी आपल्याला डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची 2,402.31 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूटची आपल्याला 11,230.47 अंकाची खरेदी दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट विक्रीमध्ये पाहिलं असता 13,988.96 कोटीची विक्री दिसत आहे. आज सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टरची आपल्याला नेट विक्री दिसत आहे, -2,758.49 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता आपण फ्युचर ऑप्शन मध्ये काय केलेले आहे फंड ऍक्टिव्हिटी त्याचा आपण थोडासा अंदाज घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला इंडेक्स फ्युचर मध्ये पाहिलं असता निफ्टी फिफ्टीच्या फ्युचर मध्ये आपल्याला 159.66 अंकाची परचेस दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये 308.95 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 26.62 कोटीची खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये 191.75 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. इंडेक्स फ्युचर पाहिला असता निफ्टी नेक्स्ट मध्ये 0.26 कोटीची आपल्याला विक्री दिसत आहे. आता मार्केट तर निफ्टी मायनस आहे आणि आपल्याला इथं निफ्टी 50 मध्ये 159.66 कोटीची खरेदी दिसत आहे. बँक निफ्टी सुद्धा आपल्याला खरेदी दिसत आहे, पण प्रत्यक्षात बँक निफ्टी आणि निफ्टी आज आपण पाहिलं असतं दोन्ही मायनस मध्ये आहे. तर याच्यामध्ये आपण ही नेट फिगर असते असं नेहमी बघत असतो, त्यामुळं कोणत्या फ्युचर्स मध्ये बाय केले 3 फ्युचर चालू असतात, त्याच्यात आपल्याला ते व्यवस्थित ओपन इंटरेस्ट बघितल्यानंतर मिळून जातं. आपण प्रत्येक गोष्टीची कारणं आणि ते कुठं क्रॉस बघता येईल हे नेहमी बघत असतो. आणि आपल्याला आता इंडेक्स ऑप्शन मध्ये काय केले पाहू. निफ्टी 50च्या 22,025.18 कोटीची निफ्टी ऑप्शन्स मध्ये नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक ऑप्शन्स मध्ये 9,178.11 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑप्शन मध्ये
455.74 कोटीची नेट परचेस दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आपल्याला -328.51 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट मध्ये ऑप्शन्स मध्ये निफ्टी नेक्स्ट 50च्या ऑप्शन्स मध्ये 25.28 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता आपण साधारण ह्याचे फिगर घेऊन चेन मध्ये क्रॉस चेक करून स्वतः कसं बघायचं हे पण मागील सगळ्या व्हिडिओ मध्ये आहे. या चॅनलवर आपण ऑप्शनचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते आपण तिथे जाऊन ओपन इंटरेस्ट आणि कॉल मध्ये पोझिशन बघून चेक करू शकतो. सतत आपण व्हिडिओ 1-2-3 वेळा पाहिल्यानंतर आपल्याला डिटेल समजते, नाही समजलं तर त्याच्याखाली कमेंट करू शकतो आपण. आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक मध्ये इंडिव्हिज्युअल काय केलं ते पाहू. स्टॉक फ्युचर्स मध्ये 24 जानेवारी आज 188.33 कोटीची परचेस आपल्याला दिसत. स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता आपल्याला 332.20 कोटीची आपल्याला स्टॉक ऑप्शन मध्ये नेट बाय दिसत आहे. साधारण आपण आता फंड ऍक्टिव्हिटी पाहिली. निफ्टी सेन्सेक्स निफ्टी मध्ये आपण आता ग्लोबल इंडायसेस मध्ये पाहिलं असता ग्लोबल इंडायसेस आपण पाहिलेलं आहे. आज आपल्याला बरेचशी डाटाची माहिती मिळालेली आहे. बाकी मग मार्केटमध्ये आणि काही न्यूज येतील तसं मार्केटमध्ये चेंज होत राहतं. ऑप्शन चेन मध्ये आता आपण पाहिलं असता आज 30 जानेवारीची निफ्टीची ऑप्शन चेन आपण ह्याच्यावर आपण कसं बघायचं किंवा ITM कॉल कोणते, ATM कॉल कोणते, OTM कॉल कोणते हे आपण बघायला शिकलेलो आहे. आज मार्केट घटल्याप्रमाणे आपल्याला इथं दिसत आहे की मार्केट निफ्टी जेव्हा खाली जाते त्याचे फूट वाढतात. इथं फूट मध्ये आपल्याला खरेदी दिसत आहे आणि कॉल मध्ये बऱ्यापैकी सेलिंग दिसत आहे. आता इथं ओपन इंटरेस्ट कसं चेंज करायचं, कुठं जास्त आहे त्याच्यावर आपल्याला निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मिळत असतात. तसेच आपण इथं निफ्टी बँक निफ्टी किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉकचे सुद्धा आपण कॉल ऑप्शनचा आपण ओपन इंटरेस्ट पाहू शकतो आणि याच्यावरून आपल्याला बँक निफ्टी किंवा निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स मिळतात. त्यानुसार आपल्याला काम करायला सोपं जातं. शक्यतो जास्तीत जास्त जोपर्यंत खात्री होत नाही, आपला अभ्यास करेक्ट होत नाही, आपण ट्रेडिंग करण्याच्या भानगडीत पडू नये असं मला वाटतं. तोपर्यंत पूर्ण अभ्यास होईल, आपल्याला इफेक्ट समजायला लागतील. ह्याच्यात सुद्धा भरपूर अजून ऑप्शन आणि कॉलवर आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत. तिथे परफेक्ट कसे काम करतात, त्याच्यात कुठले फॅक्टर काम करतात, त्याच्यात डेल्टा, ओपन इंटरेस्ट, थिटा, वेगा कसं काम करतं, ही इम्प्लाइड व्होलॅटिलिटी काय करते. आपण तरी इंडिया विक्स रोज पाहत असतो, त्यामुळे एक एक गोष्टी शिकण्यासाठी मागचे व्हिडिओ आपण जाऊन त्याच्यात प्रत्येक व्हिडिओत काही ना काही माहिती लपलेली असते. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल. आजची माहिती बऱ्यापैकी आहे. आता काही माहिती हवी असल्यास सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार एखादा व्हिडिओ बनवता येईल. नाहीतर आपण सोमवारी परत नवीन काय पोझिशन बनते त्यानुसार आपण मार्केटचा अंदाज घेऊ. धन्यवाद.